महाराष्ट्राला कुणाची नजर लागली आहे का, आता हे वाक्य बोलायची वेळ आली मित्रांनो. कारण बहुचर्चित जे प्रकरण बीडचं आहे, सध्या जे बीडच्या प्रकरणावरून जो तणाव एक ह्या महायुतीमध्ये आहे आणि लोकांमध्ये सुद्धा आहे, हा तणाव फक्त लोकांपर्यंत मर्यादित नाही. बघा, आता एक प्रकरण पुढे आलंय, ते म्हणजे रायगड येथील पालकमंत्री पदावरून भरत गोगावले शिंदे गट आणि सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे सध्या लाडक्या बहिणीचे ते हेड आहेत महाराष्ट्रामधील महिला व बालविकास मंत्री. आता ह्या दोघांचं या ठिकाणी अशा प्रकारचं भांडण चालू आहे, राजकीय भांडण, त्या फक्त एका पदासाठी, त्या म्हणजे पालकमंत्री या पदाकरता. आता पालकमंत्र्याचं महत्व काय तुम्हाला सांगतो एका मिनिटामध्ये. पालकमंत्री हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. जो निधी बाहेरून येतो जिल्ह्याला, तो निधी वितरित करायचं काम विकास कामासाठी ते पालकमंत्र्यांचं असतं. पण आतून एक माहिती मिळाली होती की पालकमंत्र्यांच्या हातामध्ये पूर्ण जिल्ह्याचा विकास हा अवलंबून असतो. त्यामध्ये बाकी टक्केवारी काय काय त्या गोष्टी बाकीच्या आल्याच. कारण मी ही गोष्ट काय बोलतो, कारण काल झिरवळ नावाच्या एका मंत्र्यानं काल एक गोष्ट बोलली होती की मी गरीब माणसाला गरीब जिल्हा तुम्ही दिलाय पालकमंत्री म्हणून. त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश काय तुम्ही समजून घ्या. बघा, आता रायगड जिल्ह्यामधील पालकमंत्री पदावरून जो तमाशा महाराष्ट्रामध्ये होत आहे, त्यामुळं नक्कीच भाजपचं या ठिकाणी नाव प्रतिमा हे खराब होत आहे. कारण हे दोन्ही पक्ष सध्या भाजप सोबत अलायन्स मध्ये काही युतीमध्ये आहेत. आता रायगड या ठिकाणी पालकमंत्री पद आदित्यताईला दिलं होतं, पण त्यानंतर तेथील स्थानिकांचा कार्यकर्त्यांचा रोष ओढावला, त्यानंतर जाळपोळ झाले, त्यानंतर ते पद हे स्थगित केलं आणि त्या ठिकाणी दोन लोक, शिंदेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांचे अदिती तटकरे. आता या ठिकाणी ह्या पालकमंत्री पदावरून जे काही भाष्य, जे काही यांचे वक्तव्य बाहेर आले, हे खूप विचार करण्यासारखे आहेत. अरे, आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं मंत्री बनवलंय, तुम्हाला आमदार बनवलंय, तुम्हाला ह्या खुर्चीवर येऊन बसवलंय, तुम्हाला त्या खुर्चीला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. भलेही तुम्हाला जो फायदा मिळतो, तुम्हाला जे काही टक्केवारी भेटते, तुम्ही याकडे लक्ष देऊ नका. आता बघा, गोष्ट समजून घ्या. प्रथमतः हा युतीमध्ये भांडण काय चालू होतं, सत्तेमधील प्रमुख पदे खाते यावेळेस चाललं. त्यानंतर पुढलं चाललं ते म्हणजे खातेवाटप चाललं की आमच्या या संघटनेला किंवा पक्षाला हे खाते असावीत, पण त्यानंतर त्या खात्यामध्ये ही माणसं असावीत, यावरून भांडणं. नंतर भांडणं चालू आहे ते म्हणजे पालकमंत्री पदावरून. आता भरत गोगावले आणि तटकरे मॅडम या दोघांमध्ये हे रायगड जिल्हा सध्या ठप्प आहे. तेथील पालकमंत्री कोण आहे, अजून त्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही ह्या दोघांच्या भांडण्यामुळं. आता नेमकं प्रकरण काय आहे बघा, ह्या दोघांमध्ये एवढ्या कलगीत पुराचं नेमकं प्रकरण काय, नेमकं असं कुठलं मॅटर घडलंय बाबा ह्या दोघांना इतकं हमरी तुमरीवरती यावं लागलं. कारण या ठिकाणी दोघांचा पण एकच कॉमन आरोप आहे एकमेकावरती, ते म्हणजे खासदारकीला म्हणा किंवा आमदारकीला तुम्ही आमच्यासोबत बेईमानी केली, तुम्ही आमच्यासोबत नव्हता, तुम्ही आमच्या विरोधामध्ये जाऊन प्रचार केला. बघा, हेच प्रकरण बीडमध्ये होतं. धस म्हणायचे की आमच्या विरोधामध्ये जाऊन ताईनं प्रचार केला. आता तेच गोष्ट येथे होते की रायगडमध्ये आमच्या विरोधामध्ये तुम्ही प्रचार केला आणि यावरून तिथं जे राजकारण तापलंय, यावर जे काही भाष्य होतंय, हे बघून असं वाटतंय की आपण नाही का शाळेमध्ये जाऊन त्या गोष्टी करायचो, भांडणं करायचो, वरून परत आपलं शिक्षक मारायचे, येऊन परत सांगायचं मी नाही सर ह्यानं केलं, यानं नाही सर त्यानं केलंय, म्हणजे एकवेळा चुगल्या करणं, चिमट्या काढणं, हे जे आपण गोष्टी शाळेमध्ये बघितल्या होत्या, पण आता ह्या गोष्टी आपल्याला ह्या राजकारणामध्ये बघायला मिळतात मित्रांनो. बघा, त्यामध्ये एक व्यक्ती म्हणतो, एक तिथला त्यांचा एक समर्थक आहे अनिकेत तिथला, तो काय म्हणतो माहितीये का, ते यांच्यावरती भाष्य करतात की बेनाम बादशाह कोण, सुनील तटकरे. बेनाम म्हणजे जे बैमान बादशाह तो रायगड मधील आहे सुनील तटकरे, त्यावरती आरोप, आणि त्या आरोपामध्ये त्या व्यक्तीनं आमच्या विरोधामध्ये आम्हाला पाडण्यासाठी इथं प्रयत्न केला होता. प्रतिकडनं गोगावले समर्थक म्हणतात
आणि तिकडनं अनिकेत तटकरे म्हणजे तटकरेचा भाऊ तो काय म्हणतो की एक गद्दाराचा बादशाह. म्हणजे ज्या लोकांनी त्यावेळेस वैचारिक मतभेदामधून शिवसेना सोडली, कारण ती शिवसेना जाऊन बांधली होती काँग्रेसच्या दावणीला, आणि त्यावेळेस वैचारिक मतभेद, बाळासाहेबांची शिकवण, ह्या सगळ्या गोष्टी बोलून ते त्यातून बाहेर आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली भाजपसोबत. ते 40 आलेले आमदार, त्यांना आता वारंवार तर उद्धव ठाकरे गद्दार बोलायचेच, पण त्यामधीलच एक व्यक्ती हा भरत गोगावले होते. आणि त्या आता भरत गोगावलेवरती हा त्यांचा भाऊ गोष्ट बोलतोय अनिकेत तटकरे नावाचा, की हे गद्दाराचे बादशाह आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी कोण बाहेरच्या लोकांना बोलायची काही गरजच नाही. हे आपापलं सगळ्या झाकल्या मोठी उघड्या करतात आणि सांगतात, बघा आमचं किती राजकारण स्वच्छ आहे, आम्ही किती धुतल्या तांदळाचे आहोत, बघा आम्ही किती प्रामाणिक आहोत, बघा आम्ही किती भ्रष्ट नाहीत, आम्ही किती एकदम चांगले आहोत, हे दाखवायचा हे लोक प्रयत्न करतात. पण यातून ह्या लोकांना एक गोष्ट समोर येत नाही, आपल्याला ज्या लोकांनी मत दिलेले आहेत आपण त्या मताला न्याय देतोय का? आतापर्यंत आपण त्या लोकांसाठी काय केलंय का? आल्यापासून फक्त आपले वैयक्तिक भांडणं चालू आहेत. पहिलं आमदारकी, पुन्हा मंत्रिपद पाहिजे आणि पुन्हा पालकमंत्रीपद पाहिजे, फक्त घरं भरायची कामं. मी कुण्या एका व्यक्तीविषयी बोलत नाही, एकूणच ह्या राजकारणामध्ये हे घाण झालेली आहे, हे घाण अशीच चालू आहे. आणि त्यामध्ये भरत गोगावले एक वाक्य बोलून गेलेले आहेत, आम्ही जर चूक केली असेल, आता चूक कोणती? या ठिकाणी रायगडमध्ये किंवा आमदारकीला खासदारकीला जर आम्ही तटकरेच्या विरोधामध्ये जर कुठले कारस्थान केले असतील, काय केलं असेल, तर मंत्रिपदासहित राजीनामा देईन, नाहीतर मी 2 बापाचा, 1 बापाचा नाही. हे वाक्य आलं. त्यानंतर लगेच म्हणजे सांगतो, ह्या दोघांचं ही एकमेकाच्या विषयी जे वक्तव्य येत आहेत, जे यांचं भाष्य होत आहे, ते फक्त कशाबद्दल आहेत? एका पालकमंत्री पदावरून. फक्त या ठिकाणी एवढी गोष्ट कळली पाहिजे, जर तुम्हाला तर निवडून दिलं नसतं तर तुम्ही आज विरोधामध्ये बसले असता जाऊन. तुम्हाला लोकांना वोट दिलंय, तुम्हाला लोकांनी जनादेश दिलाय, तो का दिलाय? की लोकांच्या कामासाठी. पण तुम्ही करताय काय? फक्त आपले कामं करताय, फक्त आपल्या खुर्च्या गरम, आपले खिशे गरम, फक्त याची कामं करतायत. आणि याच्या पुढचं ॲडव्हान्स मध्ये ती गोष्ट अशी होती की विधानसभेमध्ये कोण कुणाचा गेम केला यावरून आपण मंदिरात जाऊन शपथ घेऊ. बघा, शाळेमध्ये लेकरं बोलायचे, माई चान सर मी केलं नाही, आई शपथ सर मी केलं नाही, ह्या गोष्टी शपथ्या खायच्या ह्या लहानपणी व्हायच्या. आता हे काय बोलतात की आपण जाऊन शपथ्या खाऊ कुठं? मंदिरामध्ये. आणि या उलट बघा, पाठीमाग उद्धव साहेबांची काही नेते म्हणले होते साताऱ्यामध्ये की आपण जाऊन शपथ्या खाऊ कुठं? दर्ग्यामध्ये. म्हणजे ते असो किंवा हे असो, हे पक्ष कुठलाही असो, पण यामध्ये इथपर्यंत यांचा बालिशपणा आलेला आहे. हा बालिशपणा, हे वक्तव्य, हे भाषण बघून नेमकं आपण कुठली कल्पना केली होती आणि आपण मतदान कोणाला केलंय, हा एक मोठा प्रश्न लोकांना पडतोय. आणि जर यांचं असं चालत राहिलं तर पुढल्या वेळेस यांना मत कोण देणार आहे? या ठिकाणी म्हणावं लागतं, हे जनतेला सुद्धा 5 वर्षाचे डोहाळे लागले 500 रुपयामध्ये. कारण ओपनली एकमेकाविषयी जे आरोप आहेत, एकमेकाविषयी त्याने राजकारण खेळलंय, एकमेकाविषयी जे यांचं वक्तव्य चाललंय, हे वक्तव्य ह्या समाजाला, ह्या महाराष्ट्र भूमीला साजेसं नाही किंवा ते शोभनीय नाही, अशोभनीय आहे. म्हणजे बघा, काही आमदार आता त्यांचे विरोधी पक्ष सुद्धा नाही, त्यांची अवस्था हेऊन बसली आहे, पण यांना लोकांनी मत दिले, निवडून दिलं, आज ते मंत्री बनले आहेत, पण त्यांना आशा आहे पालकमंत्री पदाची. का बरं? फक्त यातून तुम्हाला वाटतं की समाजसेवा करायची असेल. अहो, समाजसेवा करते कोण? जर समाजसेवा करायची असली असती तर ह्या लोकांनी पालकमंत्री पदावरनं भांडणं कधी केले नसते. मंत्रीपद आहे, पालकमंत्री पाहिजे, अजून जिल्हा चांगला पाहिजे, जिथं जास्त इन्कम जिल्ह्याची आहे, तिथं जास्त निधी येतो तो जिल्हा पाहिजे. अहो, एवढा अट्टहास का बरं? एवढ्या तुम्ही ज्या गोष्टीच त्या बाता मारता, थापा मारताय, ह्या थापा तुम्ही का मारता? तुम्ही लोकांना उल्लू बनवत आहात. पण ध्यान ठेवा,
तुम्हाला सुद्धा लोक उल्लू बनवू शकतील. तसं आता लोकांनी उल्लू हे ठाकरेंना बनवलंय. आता ठाकरेंची जी अवस्था झाली आहे ती अवस्था तुमची परत व्हायला नको आहे. आणि जे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट ह्या दोघांमध्ये आताच नाही नेहमीच त्यामध्ये दोघांची नेहमी जुंपतेच. तो नेता कुठलाही असो ह्या दोघांमध्ये नेहमी वादही होतातच. कुठेतरी ह्या वादाला पूर्णविराम लागला पाहिजे. यांचा फोकस हा जनतेकडे पाहिजे. यांचा फोकस हा लोकांच्या समस्येकडे पाहिजे. यांचा फोकस हा आपल्या विरोधकांना आपल्यावरती आरोप हे केले होते आपल्यावरती नंतर हे अलिगेशन लागायला नको आहेत आणि आपण पुढल्या 5 वर्षामध्ये असं काम करू की आपल्यावरती कोणताही आरोप होणार नाही आणि आपण आपल्या पक्षांची आपल्या युतीशी आपण एकनिष्ठ राहू. ही वृत्ती ह्या लोकांमध्ये कधी त्यांच्या अंगामध्ये येईल ह्याची शाश्वती वाटत नाही. हे इथपर्यंत हे राजकारण येऊन पोचलेलं आहे. तू जाऊन शपथा खाताय बाप 2 आहेत आणि त्यामध्ये एक वाक्य तटकरे साहेब बोलले की आम्ही सुसंस्कृत आहोत. अहो ही कुठली सुसंस्कृती? आपल्या मतदाराला तुम्ही असं वाट लावून टाकली लोकांनी. आता ह्या नेमकं प्रकरण काय मोठं नाही. प्रकरण फक्त एकच आहे. रायगडचा पालकमंत्री मला व्हायचंय ते म्हणते मला हे म्हणते मला. एका खुर्चीसाठी एका जिल्ह्यासाठी ह्या 2 वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या विचारांच्या पक्षाचं या ठिकाणी कलगीतुरा लागलेला आहे. बाकी काही नाही. आता यावरती फक्त एकच वाक्य बोलले आदिती मॅडमनं. जो काय निर्णय होणार आहे तो निर्णय दादा एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ घेतील. हा पूर्णपणे हक्क हा वरिष्ठांचा आहे. बघा यांच्याकडे पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं ह्या लोकांविषयी? आपण जे वोट केलंय ते वोट कसं केलं आणि जे यांचं जे प्रकरण चालू आहे हा वाद चालू आहे हा निव्वळ बालिशपणा वाटतोय. तुमचं काय मत नक्कीच नोंदवा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.